पिण्याच्या पाण्यासाठी वडेगाव रेल्वे येथील महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलक भूमिका घेत सरपंच श्रीकांत लोणारे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। गेल्या 20 वर्षांपासून वडेगाव वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवरती अवलंबून राहावं लागतं असून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम निधी अभावी अपूर्ण आहे। नागरिकांच्या नळाला अजूनही पाणी आला नाही, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल करत महिलांनी प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केलाय। गावात पाण्याचा प्रचंड तुटवडा असून महिलांना दररोज वेळी अवेळी आपले कामधंदे सोडून पाण्यासाठी बोअरवेलवरच अवलंबून राहावे लागत आहे। पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे। महिलांच्या म्हणण्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। पाणी पुरवठा विभाग यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे गावातील नागरिकांना पावसाळ्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तर याविषयी पंचायत समितीच्या आमसभेत सरपंच श्रीकांत लोणारे यांनी प्रश्न उपस्थित करत वडेगाव रेल्वे येथे जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी जिल्हा परिषद येथे लवकरच जलजीवन मिशन योजनेसंदर्भात विशेष बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याची असलेली समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले। यावेळी घागर मोर्चाच्या गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। जनता टाइम्स झटा टीव्ही चॅनलसाठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ। नळाला पाणी, जलजीवन मिशन, जलजीवन मिशन, जलजीवन मिशन, नळाला पानी हमारी मांगे नहीं तो खुर्ची खाली करो। नळाला पानी, नळाला पानी, जलजीवन मिशन, जलजीवन मिशन। माझं नाव श्रीकांत भिमराव लोणारे, सरपंच ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन। मागील 1995 पासून वडेगाव स्टेशन इथं फक्त पाण्याची टाकी हे फक्त सोबीची वस्तू ठरलेली आहे। 1995 मध्ये तिचं काम सुरू झाला, तर आज काय 30 वर्ष झाली, 2025 मध्ये तिचं काम पूर्ण झालेलं नाही। तिचं काम पूर्ण झालेला तर त्यामध्ये पाणी नाही। 2013 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिचा स्विच रूमचं काम झाला। स्विच रूम काम झाल्यानंतर 2021-22 मध्ये तिच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालं। ठेकेदार आला आणि त्यांनी रोडाचं काम केलं। रोड खदून ठेवलं आणि फक्त पाईपलाईन टाकून ठेवली। पाईपलाईन टाकून ठेवल्यानंतर नाही ठेकेदाराचं येणं झालं आणि नाही त्या जलजीवन मिशनच्या कामाकडे कोणाची लक्ष आहे। आम्ही वारंवार ऑफिसला भेट दिली, इतर कर्मचाऱ्यांना लेटर दिले, निवेदन दिले, तरी कर्मचारी हो येतो, निधी नाही, निधीच्या अभावी आम्ही काम करू शकत नाही असे आम्हाला वारंवार भूलथाप्या देत आहेत आणि आमच्या नागरिकांची अवहेलना करतात। आमच्या इकडले नागरिक हे रोजंदारीवर जाणार आहेत। सकाळी 5 ते 6 वाजेपासून योजनेचं असो की शेतीचे काम असतील किंवा इतरत्र कोणतेही काम असतील, त्या कामाला जायसाठी आमचा मजूर जातो। मजुराला सकाळी 4 वाजता उठून पाण्यासाठी जावं लागते। पाण्यासाठी गेल्यानंतर सकाळी 4 वाजतापासून ते पाण्याची बनवण करत असतात आणि आपल्या मोलमजुरीचा काम करत असतात। आमच्या इकडे पूर्ण हा वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे ते इतरत्र कोणत्याच कामावरती जात नाही आणि त्या कारणामुळे त्यांना सकाळी उठून पाण्याला बनवण करावी लागते। माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या इकडे जो जलजीवन मिशनच्या 44 लाखाचं काम आमच्या गावी सँक्शन झालेलं आहे, त्याच्यात त्वरित मंजूर करून त्याचं काम पूर्ण करावं आणि आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.